अथ श्री भूतनाथ मानसाष्टकम्। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम्। श्री विष्णुपुत्रं शिवदिव्यबालं मोक्षप्रदं दिव्यजनाभिवन्द्यं कैलासनाथ प्रणवस्वरूपं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। श्री विष्णुपुत्रं शिवदिव्यबालं मोक्षप्रदं दिव्यजनाभिवन्द्यं कैलासनाथ प्रणवस्वरूपं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। अज्ञानघोरान्धधर्मप्रदीपं प्रज्ञानदानप्रणवं कुमारं लक्ष्मीविलासैक्यनिवासरङ्गं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। अज्ञानघोरान्धधर्मप्रदीपं प्रज्ञानदान्यप्रणवं कुमारं लक्ष्मीविलासैक्यनिवासरङ्गं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। लोकैकवीरं करुणातरङ्गं सद्भक्तदृश्यं स्मर विस्मयाङ्गम् लोककलक्षं स्मर सङ्गभङ्गं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। लोकैकवीरं करुणातरङ्गं सद्भक्तदृश्यं स्मर विस्मयाङ्गं भक्तैकलक्षं स्मर सङ्गभङ्गं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। लक्ष्मी तव प्रौढमनोहर श्रीसौन्दर्य सर्वस्वविलासरङ्गम् आनन्दसम्पूर्णकटाक्षलोलं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। लक्ष्मी तव प्रौढमनोहर श्रीसौन्दर्य सर्वस्वविलासरङ्गम् आनन्दसम्पूर्णकटाक्षलोलं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। पूर्णकटाक्षप्रभयामिमिश्र सम्पूर्णसुस्मेरविचित्रवक्त्रं मायाविमोहप्रकरप्रणाशं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। पूर्णकटाक्षप्रभयामिश्रसम्पूर्णसुस्मेरविचित्रवक्त्रं मायाविमोहप्रकरणाप्रकाशं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। विश्वाभिरामं गुणपूर्णवर्णं देहप्रभाविर्जितकामदेवं कुपेट्य दुःखर्वविषादनाशं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। विश्वाभिरामं गुणपूर्णवर्णं देहप्रभाविर्जितकामदेवं कुपेट्य दुःखर्वविषादनाशं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। मालाभिरामं परिपूर्णरूपं कलानुरूपं प्रकटावतारं कालान्तकानन्दकरं महेशं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। मालाभिरामं परिपूर्णरूपं कालानुरूपं प्रकटावतारं कालान्तकानन्दकरं महेशं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। पापापहं पापविनाशमीशं सर्वाधिपत्यपरमात्मनाभं श्रीसूर्यचन्द्राग्रिविचित्रनेत्रं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। पापापहं पापविनाशमीशं सर्वाधिपत्यपरमात्मनाभं श्रीसूर्यचन्द्राग्निविचित्रस्नेहं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि। श्रीसूर्यचन्द्राग्रिविचित्रनेत्रं श्रीभूतनाथं मनसा स्मरामि।
ಶ್ರೀ ಸೂರ್ಯಚಂದ್ರಾಗ್ನಿ ವಿಚಿತ್ರನೇತ್ರಂ ಶ್ರೀಭೂತನಾಥಂ ಮನಸಾಸ್ಮರಾಮಿ. ಇತಿ ಶ್ರೀ ಭೂತನಾಥ ಮಾನಸಾಷ್ಟಕಂ ಸಂಪೂರ್ಣಂ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಈ ಅಷ್ಟಕವನ್ನು ನಿಯಮಿತವಾಗಿ ಪಠಿಸುವುದರಿಂದ ಮನಸ್ಸಿನ ಆತಂಕ ಒತ್ತಡಗಳು ಕಡಿಮೆಯಾಗಿ ಆಂತರಿಕ ಶಾಂತಿ ಮತ್ತು ನೆಮ್ಮದಿ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ಇದು ಮನಸ್ಸನ್ನು ಕೇಂದ್ರೀಕರಿಸಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಏಕಾಗ್ರತೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ಭಗವಾನ್ ಕಾರ್ತಿಕೇಯನನ್ನು ಜ್ಞಾನದ ದೀಪವೆಂದು ವರ್ಣಿಸಲಾಗಿದ್ದು, ಈ ಸ್ತವನ ಪಠಣದಿಂದ ಅಜ್ಞಾನದ ಕತ್ತಲೆ ದೂರವಾಗಿ ವಿವೇಕ, ಪ್ರಜ್ಞೆ ಮತ್ತು ಸತ್ಯದ ಅರಿವು ವೃದ್ಧಿಯಾಗುತ್ತದೆ. ದುಃಖ ಮತ್ತು ಪಾಪ ವಿಮೋಚನೆಯಾಗಿರುವ ಈ ಸ್ತುತಿ ಭೂತನಾಥನು ದುಃಖಗಳನ್ನು ಮತ್ತು ಪಾಪಗಳನ್ನು ನಾಶ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ದುಃಖ ಮತ್ತು ಪಾಪದ ವಿಮೋಚನೆಯಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸ್ತೋತ್ರದ ಪಠಣವು ಭಕ್ತರನ್ನು ಪಾಪಕರ್ಮಗಳಿಂದ ಮುಕ್ತಿಗೊಳಿಸಿ ಕಷ್ಟಗಳ ಮತ್ತು ಸಂಕಟಗಳಿಂದ ಪಾರು ಮಾಡುತ್ತದೆ. ಭಗವಾನ್ ಕಾರ್ತಿಕೇಯನ ಕೃಪೆಯಿಂದ ಭಕ್ತರ ಸಕಲ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳು ಪೂರ್ತಿಯಾಗುತ್ತವೆ. ಧರ್ಮಬದ್ಧ ಆಶೆಗಳು ನೆರವೇರುತ್ತವೆ ಮತ್ತು ಅವರು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಅಪಾಯಗಳು, ದುಷ್ಟಶಕ್ತಿಗಳಿಂದ ರಕ್ಷಿಸಲ್ಪಡುತ್ತಾರೆ. ಈ ಸ್ತುತಿಯು ಭಕ್ತರಿಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಮುನ್ನಡೆಯಲು ಭಗವಂತನೊಂದಿಗೆ ಆಳವಾದ ಸಂಪರ್ಕವನ್ನು ಸಾಧಿಸಲು ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತದೆ. ಅಂತಿಮವಾಗಿ ಮೋಕ್ಷದ ಕಡೆಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡುತ್ತದೆ.